मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसरा आहे. जास्त काही एक्सप्लोर नाही केले काल आणि सुरुवात मॅगीपासून केली. मॅगी आणि चहा. आणि सकाळ झालेली आहे. सकाळचे वाजले आहेत अराउंड 10 वाजलेत. 10. खूप लेट झालं उठायला. रेडी होऊन परत बसलो आहे मी. थोडं आता बाहेर जाऊन फिरायचं. आता कोणते कोणते छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत ते एक्सप्लोर करायचे आणि एक थोडं सनडाऊन झालं की मग जायचं बाहेर. बाहेर म्हणजे घरी जायचं परत रिटर्न. एक दिवस पूर्ण झाला आहे. बरं वाटतं जरा. इथे हवा एकदम फ्रेश आहे आणि एव्हरी वीकेंड असं जायला पाहिजे कुठेतरी बाहेर. आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं ते थोडं. सो आता मॅगी खाऊ आणि निघू परत प्रवासाला. काही पॉईंट्स असतील ते मी एक्सप्लोर करेन. मग व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता अजून एक पॉईंटला आलो आहे आपण, खंडाळा पॉईंटला. आणि इथे खंडाळा पॉईंटची एंट्री आहे ही. आणि आता इथून आपण स्ट्रेट जाणार आहोत खंडाळा पॉईंटला. सो बघूया. माझे मित्र इकडे बसलेत, चकली आणि सौरभ. तर इथून स्ट्रेट जाऊया आणि बघूया काय व्ह्यू आहे तो. लेट्स सी. एंट्री तर खूपच छान आहे. आता पुढे बघूया काय जो एंड प्रोडक्ट आहे ते बघूया काय. संडे आहे त्यामुळे गर्दी जर बऱ्यापैकी आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे. हे बघा, व्ह्यू तर खूप चांगला आहे आणि ही एवढी गर्दी आहे. ती एवढी त्यातल्या त्यात नाही, बट बऱ्यापैकी गर्दी आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा एंड प्रोडक्ट. तर असा एक पॉईंट आहे हा खंडाळा पॉईंट. चांगला आहे पण गर्दी बऱ्यापैकी आहे. थोडा लवकर आलो असतो तर मे बी कमी गर्दी भेटली असती. पण इथे पावसात येण्यासारखं आहे आणि आलो तर एकदम सकाळी. बाकी तर एक नंबर आहे. आणि खूप सारे पॉईंट्स आहेत. तुम्ही पूर्ण दिवस कमी पडेल फिरायला. घोड्याने तुम्ही फिरू शकता. एक ऑप्शन तो आहे. घोड्यावर बसून एक काहीतरी पॅकेज असतं, त्या घोड्यांवर बसून तुम्हाला ते सगळे पॉईंट फिरवतात. लेक आहे, खंडाळा पॉईंट, मंकी पॉईंट, गारबेट पॉईंट, पॅनोरामा पॉईंट, हे सगळे फिरवले जातात. आणि त्यातला हा एक पॉईंट आहे. सो बघूया अजून पुढे काय बघायला मिळतं आपल्याला. मोस्टली आपलं डोंगर आणि थोडेसे चांगले शॉट्स घेण्यासाठी व्ह्यूजच आहेत. बाकी तसं काय नाही. थोडं वॉकिंग वगैरे पण होऊन जातं. सो बघूया पुढे अजून काय आपल्याला बघायला मिळतं. तर मित्रांनो, इकडे 3-4 पॉईंट्स आहेत. अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट, लिटिल चौक पॉईंट, बिग चौक पॉईंट आणि वन ट्री म्हणून. सो आता आपण अलेक्झांडर पॉईंट आहे ना तिकडे जातो आहे. तो 0.5 किलोमीटरच आहे. सो बघूया नक्की काय आहे तिकडे. आणि हा एक एंड आहे, म्हणजे जिथे माथेरान म्हणजे पुढे एक असं डेड एंड टाईप होतं. तिकडून हे लेफ्टला कुठेतरी आहे. सो खूप पॉईंट्स आहेत. तुम्हाला हवे तितके आहे तिकडे पॉईंट्स. सो तर त्यातला एक हा अलेक्झांडर पॉईंट 0.5 किलोमीटर आहे. बघूया म्हणजे किती वेळ लागतो आहे आणि नक्की काय आहे ते. तसं तर बघायला चांगलंच दिसतं आहे.
नक्की कसं आहे ते बघूया, एक्झॅक्टली समजेल आता काय आहे ते. लेट्स सी. अशी झाडं यार एवढी सुंदर आहेत ना, मोठी मोठी झाडं आहेत आणि एकदम भारी आहेत. छान वाटतं जरा बघायला, ट्रेकिंगच्या हिशोबाने पण खूप चांगलं आहे. आणि जे असे सनराईज येतात ना झाडाच्या मधून, ते खूप छान वाटतात. बघूया आता अलेक्झांडर पॉईंटमध्ये नक्की काय आहे. तो पुढे जाऊन मी कॅमेरा ऑन करतो. या तो फिर उधर से. मित्रांनो, आता आलेलो आपण, हे आहे अलेक्झांडर पॉईंट. अलेक्झांडर पॉईंटला आपण आलो आहे. खूप चांगला दिसत आहे व्ह्यू मला. लेट्स सी नक्की कसं आहे ते, पुढे जाऊनच कळेल आता. मित्रांनो, हे एक अलेक्झांडर पॉईंटमध्ये हा एक पॉईंट आहे. इथे असं काहीतरी व्ह्यू आहे. सगळं चारही बाजूने दिसतं आहे. मला खालचा व्ह्यू दाखवतो. असं काहीतरी व्ह्यू दिसतं आपल्याला. आणि तिथून पुढे पण बाप दिसतं एकदम, पूर्ण दरीत खोल दिसतं एकदम. एक नंबर. हे बघा, वाव. तर मित्रांनो, हे म्हणतात इकडे मिनी इको पॉईंट आहे. मिनी इको पॉईंट असं म्हणतात. बघूया तिथून आवाज आपला जातो का. येतो तर आहे आवाज मित्रांनो, आवाज तर येतोय. पण मागे किती खोल आहे बघा. तरी एवढं रिस्क घेऊ नका तुम्ही. मी करतोय पण तुम्ही नका घेऊ. तर चला आता कुठेतरी अजून दुसरीकडे जाऊया आणि एक्सप्लोर करूया. मित्रांनो, आता अलेक्झांडर पॉईंट करून मी बाहेर आलो आहे आणि हे आता पॉईंट आहेत. इको पॉईंट, पोलीस स्टेशन, दुसरा पॉईंट,
हनीमून पॉईंट आणि मलंग पॉईंट. बघूया, जास्त नाहीत, हे सगळे पॉईंट फिरून येऊया. हे त्याचं एंट्री आहे आणि एंट्रीचा आपण एंटर करूया. भूक लागली आहे खूप आणि इथे सध्या काही खायला दिसत नाही. सो आतमध्ये जाऊनच बघणार आहे मी की काय मिळतं आहे खायला. पाण्याची बॉटल हे कॅरी केली आहे आणि वाजल्यात आता 1 वाजला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपण चाललो आहे आता इको पॉईंटला. बघूया कसं आहे पुढे काय आहे ते. आणि इकडचा असा व्ह्यू आहे, सगळं कवर्ड आहे, ऊन लागण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. सनस्क्रीन लावायची आणि चालत राहायचं मस्त. सो आता जाऊया आपण पुढे. काही इंटरेस्टिंग काही येईल तेव्हा मी परत पुन्हा कॅमेरा चालू करेन आणि तुम्हाला नवीन नवीन पॉईंट्स दाखवत राहीन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. सो भेटूया पुढे. मित्रांनो, पिठलं भाकरी ऑर्डर केलं आहे इकडून लोकल इथून. आणि हे बघा मस्त इकडे सगळं हिरवं हिरवं आहे, पूर्ण असं नेचर वाईब्स. आणि बाहेर बसून आपण पिठलं भाकरी खातो आहे. त्याची आता खाऊया आणि जाऊया परत आपल्या ट्रेकिंगवरती. सो भेटूया पुढे. मित्रांनो, आता इको पॉईंट अजून आहे 0.7 किलोमीटर्स आणि जेवण वगैरे झालेलं आहे. अपडेट एक छोटीशी, 0.7 किलोमीटर्स बाकी आहे. बरंच चालून झालं आहे आज तर. मस्त पायांची एक्सरसाइज झाली आहे. जीवनात एकदा तरी या माथेरानचा एक्सपिरियन्स तुम्ही करायला हवा असं मला वाटतं. कारण की चालून फिरण्यासाठी पण तुम्ही फिरू शकता किंवा हॉर्स रायडिंग करून पण तुम्ही फिरू शकता. एक्सरसाइज होते चांगली आणि असं चांगले चांगले व्ह्यूज बघायला मिळतात. माइंड फ्रेश होतं, काम करायला अजून एनर्जी मिळते. सो चांगली गोष्ट आहे. हे असं सगळं अनुभवायला हवं, एकदा तरी माथेरानला यायला हवं. सो तुम्ही नक्की या फॅमिली फ्रेंड्ससोबत फिरायला इकडे. खूप छान वाटतं आहे, वातावरण पण खूप छान आहे. दुपारचे वाजले आहेत 2, 2:15 वाजलेत, पण ऊन अजिबात नाही लागत आहे. हेच जर मुंबईत असतं तर एकदम खूप जास्त करपल्यासारखं ऊन लागलं असतं आणि डिहायड्रेट व्हायला झालं असतं. आता मी एवढं क्लाइंब करतो आहे, तहान पण इतकी नाही लागत आहे, पण बरं पण खूप वाटतं कारण की झाड आहेत, सगळं नेचर हे जपलेलं आहे, त्यामुळे खूप बरं वाटतं आहे. सो आता इथून जाऊया आपण पुढे आणि इको पॉईंट बघूया कुठे आहे, कसं आहे. सो भेटूया पुढे तुम्हाला. मित्रांनो, हे बघा सगळे इतके घोडे लागलेले आहेत या साईडला. इको पॉईंटच्या जवळ आहे मी आणि मोस्ट ऑफ दी लोक घोड्यानेच येतात, घोड्याने फिरतात. चांगलं आहे, म्हणजे पॉल्युशन कमी होईल आणि इकडच्या लोकांना पण तेवढंच अर्निंग सोर्स एक. सो एवढे सगळे घोडे लागलेले आहेत. तुम्ही घोड्याने सुद्धा येऊ शकता किंवा चालत येऊ शकतात. ऑप्शन्स खूप आहेत. आय वूड सजेस्ट दोन्ही ट्राय करा. पैसे खर्च करायचे नसतील तर बाय वॉकिंग या, आणि तुमच्याकडे जास्त पैसे आहेत तर आणि एक चांगला एक्सपिरियन्स हवा असेल तर हॉर्स चांगला ऑप्शन आहे. आता इथून बघूया नक्की कुठे कोणता पॉईंट आहे तो. इको पॉईंट खाली जायचं आपल्याला. इथे शेरलॉक आणि लुईजा पॉईंट हा समोर आहे इथे, आणि इको पॉईंट ह्या साईडला आहे. सो लेट्स गो टू इको पॉईंट फर्स्ट. लेट्स एक्सप्लोअर फर्स्ट दी इको पॉईंट आणि देन दी अदर टू. मला एक मंकी पॉईंट पण जायचा आहे जो सनसेट पॉईंट म्हणून आहे. सो बघूया, आय गेस हा इको पॉईंट वरती आहे की खाली ते एकदा बघूया. ओके. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत इको पॉईंटला आणि सगळे इकडे वेड्यासारखे ओरडत आहेत आणि टेस्ट करतात आपला इको, म्हणजे येतो आहे का आवाज परत रिटर्न बॅक. वाव भाई साहब, ही तो नेक्स्ट लेवल आहे. पावसात काय सुंदर असेल अरे, गर्दी पण तेवढी असेल पावसात, पण हे पण ठीक आहे. वाव, काहीच दिसत नाही, लेक वगैरे दिसतोय आणि हे हा व्ह्यू एवढा सुंदर, मस्त व्ह्यू आहे.
वाव. इको होतो तर आहे थोडाफार. इको पॉइंट सुंदर तर आहे. पण एक प्रश्न आहे मला की एवढं ऊन असताना पण हे एवढं ग्रीनरी कशी. खूप सुंदर. देखिए आवाज दे. चिल्ला चिल्लाना तेरे पास आवाज नहीं क्या. चिल्लाना सर मार है क्या. हाँ सर मारो. आई 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 दिस वन. हाँ उधर आ रही. मित्रांनो एवढ्या अशा जंगलामध्ये असा कच्चा पेरू मसाल्याला मस्त असं चालत राहायचं सनसेट पॉईंटपर्यंत. मस्त टेन्शन नाही घ्यायचं, चिल मारायचं. आणि किती मस्त छान वाटतं बघा. तर आता भेटूया आपण पुढे सनसेट पॉईंटला. तोपर्यंत एन्जॉय करत राहा. मित्रांनो अशा चांगल्या चांगल्या जागेवर येतात ना कचरा अजिबात नका करू. जेवढं होईल तेवढं स्वतःकडे ठेवा. नेचर खराब नका करू. तरी पण अशी मूर्ख लोक असतात आणि खराब करतात सगळं. बट ट्राय टू नॉट ट्राय टू नॉट मेक कचरा. मून पॉईंट, मून नाही सॉरी हनीमून पॉईंट आहे काहीतरी तिकडे बघायला आलं. हनीमून तर झाला नाही आपला, पण हनीमून पॉईंट एक्सप्लोर करूया. बघूया कसं काय आहे ते. लोक झोपले तिथे लिटरली, पण काय दिसत नाही इकडे. मित्रांनो आपण परत एक्झिटला पोचलो आहेत आता. मी गोप्रो माझ्या बॅगेत टाकला आहे कारण की बघा लगेज आहे माझे, साईड सॅडल बॅग्स आहेत. आणि आपण आता हळूहळू एक्झिटला पोचतो आहे. इथून आता आपली बाईक उचलायची, सामान लोड करायचं आणि भुर्रकन घरी पोचायचं. सो अवतार माझा तोच आहे, मी चेंज नाही केलं आहे, असाच मी आता जातो आहे. सो सामान लोड करतो आणि बघू गोप्रो लावायचा की नाही. गोप्रो लावायचा की नाही तो मी बघतो आता, कारण की डिफिकल्ट होईल परत गोप्रो लावून परत शूट करायला. लेट्स सी. अजून 5-10 मिनटं लागतील बहुतेक पुढे पोचायला. आणि पोचल्यावरती सामान माउंट करायचं आणि आपल्या घराच्या दिशेने जायचं. सो असं म्हणता येईल की आपला बर्थडे स्पेंड 12 झाला आहे, सगळीकडे फिरून झालं आहे आणि ऑलमोस्ट
जेवढे जमतील तेवढे पॉईंट मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच तुम्हाला नवनवीन जर्नीज बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुम्ही सजेस्ट करू शकता मला की अजून बाईकने मी कुठे कुठे फिरू शकतो. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय. मित्रांनो, आपली बाईक रेडी आहे बघा. सॅडल बॅग्स लागल्या आहेत आणि निघायची तयारी झाली आहे. काहीतरी असं आहे. आणि समोर बघा सनसेट पण ऑलमोस्ट झालेला आहे. सनसेट तर बघायला नाही मिळाला आपला. आपली तयारी झालेली आहे. असा काहीतरी लुक आहे आपला. आणि आता निघूया थेट आपल्या घरी. आणि आज आपला आहे ॲक्च्युली बर्थडे, पण घरात कोणीच नाही मोस्टली. मम्मी पप्पाच आहेत आणि मी इथं आलेलो बाहेर फिरायला बाईक राईडसाठी. सो आता भेटूया आता नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करत राहा, शेअर करत राहा. आणि खूप जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईबसुद्धा करा. भावाचं नवीनच चॅनल आहे, तो जरा सपोर्ट करा. तोपर्यंत भेटूया.